नमस्कार. अलका रेसिपी चॅनलच्या या माझ्या फॅमिलीपासून तुम्हाला सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शाबू तांदळाच्या थालीपीठ करते. सर्वात आधी मी शेंगदाणे भाजून घेते. भाजून झालेत, ताटात काढून घेतल्यात. मिरच्या भाजून घेते. मिरच्या पण साईडला काढून घेतल्या. तर मिक्सरमध्ये बारीक करून घेते. बटाटे शिजून घेतले, साल काढलेत, अशी मी बारीक चुरून दाखवते. मग त्याच्यामध्ये मी शाबू तांदूळ भिजून ठेवला होता ते टाकला. मग त्याच्यामध्ये मीठ टाकते. मिक्सरमध्ये मिरची बारीक करून घेतली ती टाकून घेतली. शेंगदाणे थोडेसे बारीक केले ते टाकून घेतले आणि बाकीचे शेंगदाणे बारीक करून घेतले, साईडला ठेवलेत. आणि हे सगळं मिक्सर करून घेते. मिक्स झाले. आता मी इकडं कढईत तेल टाकले आणि इथं थोडंसं मिरची टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आणि कढईमध्ये टाकून देते. कालवण नाही करत मी, याचं थोडंसं सुक्कं मुक्कं करून त्या थालीपीठ संग आपल्याला त्यासंग चव लागायसारखे करून घेतलेली चटणी. आणि साईडला मी आता पॅन ठेवलेले, ताटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये मी शाबू तांदळाचं ते पीठ घेतलेले मिश्रण आणि मग त्याच्यामध्ये गोल गोल करून त्याच्यात 3 डॉट केलेले आहेत आणि ते थोडं तेल टाकून पॅनमध्ये पहिले मी उलटणी किनार साईडला काढून घेते. मग हाताने घेते ताटपलटी करून आणि मग तेला सोडून देते. असंच मी सगळे बनवून घेते. चला मग तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, गोल गोल राऊंड करून घेतलेला आहे. 3 डॉट केलेले आहेत आणि तिकडे मी पलटी करून घेते. हे बघा, थोडंसं वरून तेल टाकते. आता ही पलटी करून झालेले. आता मी पिलटीत घेते. हे बघा आपली थालीपीठची रेसिपी तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी आहे, उपवासाची, खास उपवासासाठीच केलेली आहे. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ